चला आज कच्चं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी साहित्य घेतलं आहे. एक मीडियम साईजचं वांगं घेतलं आहे. 4 पातीचे कांदे स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे. थोडा कोथिंबीर चिरून घेतला आहे. हिरवे मटर घेतले आहे, ते आवडीनुसार आहे. आणि लसूण घेतला आहे 4 पाकळ्या. आधी वांगं स्वच्छ धुवून त्याला तेल लावून ते चांगलं भाजून घेतलं. त्यासाठी आधी मोठी फ्लेमवर केलं आणि नंतर लहान फ्लेमवर मी ते बराच 10-1 मिनटं ते चांगलं शिजू दिलं. त्याने ते एक इव्हनली कुक होतं. त्यानंतर आपण तडका तयार केला. तडक्यासाठी लागणारं मध्ये हिंग, तेल, हिंग, मोहरी, जिरे, लाल मिरची, हळद आणि धने पावडरचा वापर मी केला. वांगं माझं तोपर्यंत भाजून झालेलं होतं, त्यामुळे मी त्याचं वरचं साल काढून त्यामध्ये सगळं जिन्नस एकत्र केलं. ते कच्चंच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे कांदा फ्रायही नाही करायचा आहे आपल्याला आणि लसूण पण नाही टाकायचं आहे. ते सगळं एकत्र केल्यानंतर हा खमंग झालेला तडका मी त्या पूर्ण एकत्र केलेल्या सगळ्या माझ्या वांग्याच्या भरतामध्ये टाकला. खमंग अशी फोडणीमुळे त्याला एक वेगळं सुगंध आणि छान वास पसरला होता घरभर हिंगाच्या फोडणीमुळे. आणि ते व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलं. सगळं आपण जे आधी टाकलेलं साहित्य होतं त्या एका बाऊलमध्ये घेऊन ते सगळं मिक्स करून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी मी मीठ घातलं. मी मीठ कधीच आधी घालत नाही, कारण मीठ जर तुम्ही आधी घातलं तर कांद्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं आणि मग आपल्या भरतालाही पाणी सुटतं. पण जर तुम्ही सगळ्यात शेवटी मीठ घातलं तर भरताला पाणी सुटत नाही. आणि झालं आपलं झटपट भरीत तयार. तुम्ही ती ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, गव्हाच्या पोळीसोबत, इतर तुम्ही नाचणीच्या पोळीसोबतही हे खाऊ शकता. थंडीतलं अतिशय रुचकर, झटपट तयार होणारं, अगदी ऑफिसच्या डब्यातही तुम्ही हे देऊ शकता. खूप सुंदर असं खमंग लागतं. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ते तुम्हाला कसं वाटलं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.